आणि विधिमंडळ परिसरात भास्कर जाधव सध्या बोलतात. 400 अधिवेशनमध्ये मी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोक आतमध्ये येतात कशी, यांना एवढे पास देतं कोण? या सभागृहामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा काहीतरी गर्दीनं कमी फुललेलं असेल, एवढं सभागृह फुललेलं सातत्यानं असायचं. आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता. परंतु या अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित मी केला नव्हता. परंतु काही अत्यंत जबाबदार लोकांच्याकडे मी हे म्हणालो होतो की काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी अघटित घडेल, त्याच वेळेला ह्याला आळा बसेल, असं मी स्वतःहून सांगितलं होतं. सभागृहातून बाहेर आल्यानंतर वाट काढत 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 बाहेर यावं लागतं. मुख्य दरवाजावर जर तुम्ही बघितलं तर हा सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी पॉइंट. त्या पायऱ्यांवर कोणी येतं आणि फोटो काढून घेत असतं. त्यातून जागा काढत जावं लागतं. रे काय चाललंय काय हे? पण या वेदना व्यक्त करण्याच्या पलीकडं आमच्या हातामध्ये काही नव्हतं. मागच्या अधिवेशनमध्ये एका पेपरमधली मी बातमी पण वाचून दाखवली होती की एक पास केवढ्याला विक्री होती अशी पेपरला बातमी आली. याच्यावर काही गांभीर्यानं निर्णय करण्याच्या ऐवजी त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते, भडकले होते. काय झालं पुढं? काल थोडक्यावर वाचलंय, थोडक्यावर भागलंय. भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल, फार भयानक होईल. आतमध्ये येणं, एकमेकाला सहजासहजी भिडणं, एकमेकाला सहजासहजी भेटणं आणि एकमेकाचे कुठले काही हिशेब असतील तर चुकते करणं, ही सेफ जागा म्हणजे विधान भवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मी म्हणालो येतो होना ही था. गेले 2-3 दिवस एक दिवसीय पास बंद होते, मात्र काही आमदार जे आहेत ते तुम्ही अंदर ज्या गेटने येतात त्या गेटमधून आपली लोक आणत होते. कालचा प्रकार सुद्धा तसंच होता आणि त्यांच्यावरती मला माहित नाही आमदार असे माणसं आणत होते की नव्हते ते, कारण अशा प्रकारचं गैरवर्तन मी अजिबात केलेलं नाही. माझ्या ते शिस्तीमध्ये बसत नाही. माझा जो मुंबईचा पीए होता त्या पीएकडे कार्ड नव्हतं. कार्ड एकच मिळतं, 2 कार्ड आयडेंटिटी कार्ड मिळावी, पगार नव्हे, असा मी आग्रह सातत्यानं धरला. का तर एक पीए आमचा गावाला राहतो कमीत कमी, आणि एक पीए मंत्रालयातलं आणि विधान भवनातलं काम करणारा बरोबर असतो, आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं, पण तेही मिळत नव्हतं. म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझा बरोबर असलेला 25 वर्षाचा पीए जवळजवळ त्याचा मी अधिवेशनाचा पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो. या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही, कोणालाही आणलेलं नाही. कालच मी माननीय आमच्या अध्यक्ष महोदयांना गेटवर भेटलो, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातोय, मी त्यांना इथपर्यंत सोडायला आलो, जातोय. का तर माझी पत्नी आणि माझ्या सुनबाई ह्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत. ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनला घेऊन आलात का? मी म्हटलं पास मिळालं तर घेऊन येईन. म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आत आणलेली नाहीत. त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असतील तर हे गंभीर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो, आरोप करत नाही, आरोपच करायला पाहिजे, परंतु काल फारच गरमागरम झाली आहे. काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या विधिमंडळामध्ये खुलेआमपणे वावरत असतात, आणि एकाच पक्षाचे लोक हे वावरत असतात खुलेआमपणे. कुठल्याही फ्लोअरवर जा, पक्षाचं चिन्ह लावून काय चाललंय काय? आणि म्हणून हे घडलंय, ते बाकी वाईट घडलंय त्या संदर्भात चर्चा होईलच, पण किमान विधान भवनाच्या इज्जतीकरता, इभ्रतीकरता आणि मोकळेपणानं काम करण्याकरता हे चांगलं घडलंय असं मी म्हणतो. कोणते आमदार आहेत जे पक्षाचे चिन्ह लावून फिरत आहेत ते तुम्ही सांगू शकता? तुम्ही बरोबर ऐकलेलं नाही, मी आमदार बोललो नाही, काही कार्यकर्ते तेच कोणता पक्ष मला माहित नाही. चिन्ह माझ्या ओळखीचे आहे, फक्त कार्यकर्ते माझ्या ओळखीचे नाहीत. सर, काल शंभूराज देसाई म्हणतायत की एकनाथ शिंदेंवर यापुढे जर असं भाष्य केलं तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, शंभूराजांचं फार काही विधान काय गांभीर्याने घेऊ नका, आम्ही कधी घेत नाही.
राज्यपालांची भेट घेणार आहे तुम्ही आज? राज्यपालांची आज भेट घेणार आहात? आणि सर ते शंभूराज यांनी जाणार आहोत राज्यपालांच्या भेटीला. शंभूराज यांनी तुमचा एक व्हिडिओ पण दाखवला आदित्य ठाकरेंची मिमिक्री. हा. राज्यपालांची भेट मला माहित नाही. सत्ताधारी पक्षांनी असल्या घटना थांबवायच्या नसतात. सत्ताधारी पक्षाचं आता जाहीर सांगितलं काही करा आणि आपल्या बॉसच्याकडे या. आणि म्हणून रात्रीचा बघितला आपण व्हिडिओ, ते एकाच माणसाला त्या ठिकाणी अरेस्ट करताना दिसला. सर काल एकनाथ शिंदे म्हणाले की दिनो मोरियाने मला माहित नाही, मी ऐकलेलं नाही. तर भास्कर जाधव बोलत होते. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच